आता एक रोचक गोष्ट पाहू. आधुनिक न्यूरोसायन्स आणि सायकॉलॉजीमध्ये एक संकल्पना सांगितली जाते, मेटा अवेअरनेस. सोप्या भाषेत मेटा अवेअरनेस म्हणजे फक्त अनुभव होत नाही, तर अनुभव चालू आहे हेही लक्षात येणं. उदाहरणार्थ, तू विचार करत असतोस. अचानक तुला जाणवतं, माझ्या मनात विचार चालू आहेत. इथे दोन स्तर दिसतात. विचार चालू आहेत आणि कोणीतरी त्या विचारांना पाहत आहे, या दुसऱ्या स्तराला सायन्समध्ये मेटा अवेअरनेस म्हणतात. आणखी एक उदाहरण. तू रागावलेला असतोस, पण अचानक तुला कळतं, माझ्या आत राग येतो आहे. म्हणजे राग एक गोष्ट आहे आणि त्या रागाला जाणणं ही दुसरी गोष्ट आहे. यातून एक महत्त्वाचा संकेत मिळतो. आपण फक्त अनुभव नाही, आपण अनुभवाला जाणू शकतो. मग एक मोठा प्रश्न उभा राहतो. जर आपण अनुभव नाही, तर आपण नेमके काय आहोत? हा प्रश्न आपल्याला पुढच्या समजाकडे नेतो. वेदांत सांगतो की मानवाच्या अनुभवात 4 अवस्था असतात. या कल्पना नाहीत, त्या रोजच्या जीवनात घडतात. चला त्या पाहू. 1. जागृत अवस्था. ही ती अवस्था आहे जिथे तू आत्ता आहेस. तू माझा आवाज ऐकत आहेस, आजूबाजूचं जग पाहतो आहेस. या अवस्थेत शरीर दिसतं, जग दिसतं, विचार चालू असतात. थेट इंद्रियांद्वारे अनुभव होतात. आणि एक मजबूत ओळख असते, मी हे शरीर आहे. 2. स्वप्न अवस्था. रात्री आपण झोपतो. शरीर पलंगावर असतं, पण स्वप्नात एक वेगळं जग तयार होतं. स्वप्नात लोक असतात, घटना घडतात, आपण बोलतो, पळतो आणि ते सगळं खरं वाटतं. पण जागे झाल्यावर कळतं, ते स्वप्न होतं. 3. सुषुप्ती अवस्था म्हणजे गाढ झोप. या अवस्थेत विचार नसतात, स्वप्न नसतात, जग नसतं. मी आहे ही ओळखही नसते. पण सकाळी उठल्यावर आपण म्हणतो, मी छान झोपलो. म्हणजे त्या अवस्थेत एक शांतता होती. 4. तुरीय. तुरीय म्हणजे अशी गोष्ट ज्यामध्ये या तिन्ही अवस्था येतात आणि जातात. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. तुरीय खरं तर वेगळी अवस्था नाही. जागृत येतो, स्वप्न येतं, झोप येते. पण त्यांना जाणणारी एक गोष्ट कायम असते. ती म्हणजे जाणणं, चेतना. जागृत अवस्थेत ती जग अनुभवते. स्वप्नात ती मनाचं जग अनुभवते. झोपेत ती शांत असते. पण ती स्वतः जागृत नाही, स्वप्न नाही, झोप नाही. ती फक्त या तिन्ही अवस्थांची साक्षी आहे. चारही अवस्थांचा सारांश. जागृत म्हणजे बाहेरचं जग अनुभवात येतं. स्वप्न म्हणजे मनाचं जग अनुभवात येतं. सुषुप्ती म्हणजे शांतता अनुभवात येते. तुरीय म्हणजे या तिन्ही अवस्थांना जाणणारी चेतना. निष्कर्ष. काल तू जागा होतास, स्वप्न पाहिलंस आणि गाढ झोपलास. आज तू म्हणतोस, हे सगळं मला झालं. म्हणजे अवस्था बदलल्या, पण जाणणं बदललं नाही. आता हे आपण एका उदाहरणाने समजून घेऊ. समजा तू थिएटरमध्ये चित्रपट पाहतो आहेस. कधी स्क्रीनवर युद्ध चालू असतं, कधी प्रेमकथा असते, कधी पूर्ण अंधार दिसतो. पण एक गोष्ट सतत तशीच राहते, ती म्हणजे पडदा. चित्रपट बदलतो, दृश्य बदलतात, पण पडदा तसाच राहतो. तसंच जागृत अवस्था बदलते, स्वप्न बदलतं, झोप बदलते, पण त्यांना आधार देणारी जाणणं बदलत नाही. आकाश आणि ढग. आकाशाची कल्पना कर. कधी ढग येतात, कधी पाऊस पडतो, कधी आकाश पूर्ण स्वच्छ असतं. ढग येतात आणि जातात, पण आकाश बदलत नाही.
तसंच विचार येतात, भावना येतात, अनुभव येतात, पण त्यांना जाणणारी जागा तशीच राहते. समुद्र आणि लाटा. समुद्रात लाटा येतात, कधी मोठ्या, कधी लहान. कधी समुद्र पूर्ण शांत असतो, पण लाटा बदलल्या तरी समुद्र बदलत नाही. तसंच विचार म्हणजे लाटा, शांतता म्हणजे लाट नसलेला क्षण, पण दोन्ही एका गोष्टीत घडतात. निष्कर्ष. जागृत अवस्था बदलते, स्वप्न बदलतं, गाढ झोप बदलते, पण त्यांना जाणणं बदलत नाही. वेदांत या जाणण्याला कधीकधी तुरीय म्हणतो, पण ते कुठे नवीन मिळवायची गोष्ट नाही. ते आधीपासूनच सगळ्या अनुभवांच्या मागे आहे.